अरे यार, काय झालं? मी तर चुंबक खूप आवाज करतोय पहाटेपासून. काहीतरी उलटे आकडे म्हणतोय, संस्कृत मध्ये काहीतरी बोलतोय. मला झोपच येते रे त्याच्या आवाजाने. अच्छा, पण याने एक बरं झालं, तुला स्वप्न पडलं नाही. पडलं ना. अच्छा, पडलं का? ऐक ना, मला खूप वेळ स्वप्न पडलं माहितीये का. म्हणजे मी एक मोठं झाड होते आणि ते झाड असं हळूहळू मोठं होत 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 तसं आकाशात गेलं. आणि मग त्या आकाशातल्या झाडामधून अचानक एक पक्षी असा बाहेर आला. त्या पक्षाचा चेहरा ना डिट्टो तुझ्यासारखा होता. आणि त्या पक्षाने अशी चोच उघडली आणि तो काहीतरी असे उलटे आकडे म्हणायला लागला. मग मला अचानक जाग आली. मग मी परत स्वप्नात गेले. अच्छा, मी स्वप्न रिवाइंड केलं, मला परत तो पक्षी दिसला, परत तूच दिसलास. आणि मग त्या पक्षाने अशी फडफड फडफड केली आणि तो संस्कृत मध्ये काहीतरी बोलायला लागला. का माहितीये? कारण हा इथे बाहेर. इकडे. तुला राग आलाय त्याचा? हो, खूप. एक काम कर, तू बाहेर अजिबात जाऊ नको. त्यांनी खूप राडा घातलाय. म्हणजे अगं म्हणजे विचार कर, माझ्यासारख्या माणसाला एवढा राग येऊ शकतो म्हणजे बघ. तू तर म्हणजे मी दाखवते ना त्याला. थांब. हे बघ, तो आपला मित्र आहे, आपण त्याला समजून घेतलं पाहिजे, कळलं का? म्हणजे असं डायरेक्ट काही करायचं नाही. आपण त्याला हळूहळू शांतपणे सांगू की बाबा काय असं नाही जमते बाबा, काय डिस्टर्ब होते बाबा, कळलं का? हळूहळू सांगू आणि तो आपली झोप हळूहळू मोडेल. मला असं वाटलं होतं की माईने तर आपल्या दोघांना छान वेळ मिळेल. तर हा येऊन चिपकला इथे घराला. अगं तू काही सतत असणार आहे का इथे? तर आज आहे, मग नंतर परत लगेच जाईल, कळलं का? आणि तो गेला ना की तू मला फोन कर, मी लगेच असं उडत उडत येईन तुझ्या झाडावर. उडत उडत. चालेल. आणि काय म्हणशील? नाश्त्याचं काय? सॉरी, मला असं व्यत्यय आणायचं नव्हता. ए चुंबक. तू नको सांगू. नाश्त्याचं काय म्हणत होता? सॉरी हा, मी आलो असा. मी पोहे करायला घेतले होते. कांदा वगैरे चिरलाय, मिरची वगैरे चिरली होती, पण होतच नाही रे पोहे. म्हणजे सगळं जिरं बिरं टाकलं, मोहरी बिरं टाकली, सगळं टाकलं, पण होतच नाही. काय मला खरं असं खरपूस आवडतं, पण सगळं तसं कडकडीत राहिलंय, असं कडक झालंय सगळं. पोहे भिजवलेले? हो, भिजवले होते पोहे. घे ऋतूची शपथ. हा, बहुतेक भिजवायचे राहिले होते. करू देत नाही. आता या नियतीने खेळ करून तुला एक मस्त गरमागरम चहा दिला तर कसं वाटेल तुला? क्या बात है यार. ब्युटी ब्युटी. असा चहा कर सांगतो मैत्री, असा चहा कर झोप उडून जावी हवेत, उडून जावी. पकडला. ह्याचा अर्थ तू झोपला होतास. जा बघ जाडे, जा चहा कर. झोपला होता म्हणे. एक्सक्यूज मी. यू गेट अप. पुस्तक ठेव. गेट अप. काय म्हणलास? जाडे. सॉरी, चुकून म्हणालो. आपण संबोधतो एखाद्या व्यक्तीला, तेवढंच झालं. मला मी खरंच जाड वाटते का रे? नाही वाटत जाड. चेहरा फक्त असा गोल आहे बघ तुझा, गोल मोठोल आहे असा जरा. ऋतूचा असा निमुळत आहे बघ, पाहिलंस? तू जर प्रोटीन डाएट केलंस तर तुझंही असं होईल. 15-1 दिवसात साखर टाळ खाण्यात. आता चहा करशील ना माझ्यासाठी, माझ्या याच्यात घाल, तुझ्या याच्यात नको घालू साखर. प्रोटीन डाएट कर, तुला असं इथे एक कट येईल बघ इथे. चहा हवा असेल तर करून घे स्वतःच स्वतः. यार तू कर ना.
मेला तू भेट भेटे आता तुला बघ ना खवडे देतो की नाही बघ तू सकाळी सकाळी. अरे सकाळी सकाळी कुठला पिटबुल चावलाय रे तुला? पिटबुल थांब दाखवतो पिटबुल तुला पिटबुल दाखवतो ना बघ ना आता पिटबुल कसा असतो ते बघ ना हा थांब हे पिटबुल बघ, हे बघ हे बघ माझी चूक असेल ना तर डायरेक्ट सरेंडर होतो आपण. म्हणजे कारण सांगू काय तुला आता काय आईच्या गावात केतकी किती केतकी माझ्या मागे माझ्या मागे माझी लाईन कापतो काय हा? माझी लाईन कापतो लाईन कसली लाईन? ए विघ्नेश बकेट दिसली का बुडू बुडू मारी ना कळलं का हे बुडू बघ मारी. हे बघ तू आधी मला सोड, मला दुखतंय. गाडी अरे काय फालतूगिरी आहे राव. त्याला गेमाट निघालास रे तू तर ड्रायव्हरची नजर हटली की साईडलाच बाजूला डायरेक्ट ना. अरे त्या केतकी बरोबर फेरारी की सवारीची स्वप्न बघत होतो मी. हिट अँड रनची केस मारली माझ्यावर तू. अरे रोकड्या दादा म्हणजे असं काही असं नाही. काही नाहीये म्हणू नको तू काय मेला साला. एवढ्या पोरींनी आपला हार्ट ब्रेक केला त्या पोरीं तर ठीक आहे यार म्हणजे त्यांच्या मनात ना होती. तू तर साला त्या कॅफे मध्ये आपल्या हातातलं ताटच ओढून घेतलं सगळं. अरे तुला कसं काही कळत नाहीये. वी आर सेलिंग इन द सेम बोट. इंग्लिश बोलू नका मला इंग्लिश अजिबात आवडत नाही. तुला कसं सांगू. अरे तू फक्त आम्हाला तिथे बघितलंस कॅफे मध्ये बसलेलं. हा पुढे जो गेम झालाय ना मी तुला नाही सांगू शकत. अगेन गेम टाकतो माझ्यावर हा गेम टाकतो. तुला खोटं वाटतंय ना? खोटं वाटतंय ना तुला? बघ मग हा जगातला सगळ्यात भारी बन मस्का. प्रिटी नाईस हा थँक्यू. मा प्लेजर डार्लिंग. काय दार्जिलिंगच्या चहाच्या तोंडात मारता येईल असा चहा सुद्धा मिळतो इथे. ओके थँक्यू. म्हणजे बघ आता आपण इतके दिवस चॅटिंग करतोय एकमेकांशी. काय वाटतंय तुला? छान वाटतंय. मला पण छान वाटतंय. म्हणजे आधी माझ्याशी कोणी गर्लफ्रेंड आय मीन टू से म्हणजे अशी फ्रेंड मुलगी नव्हती. आता तू आहेस तर तुला एक प्रश्न विचारू? ऑफकोर्स विचार ना. माझं तुझ्यावर प्रेम आहे असं असं जेव्हा लोक एकमेकांना विचारतात तेव्हा त्यांना काय फिलिंग येत असेल ना. म्हणजे मी तर नाही विचारलंय अजून. म्हणजे बघ तुला म्हणजे कोणी असं आवडतं का? हो हो. अगं पण स्टेटस तर तू सिंगल ठेवला आहेस. स्टेटस सिंगलच आहे पण तू मदत केली ना तर ते स्टेटस बदलू शकतं. तुला हे मान्य आहे का सगळं साखरपुडा वगैरे? अर्थातच नाही. सौमित्राच्या घरची माणसं म्हणजे सगळी दे आर ऑल जोकर्स. आणि आपल्या मुलीला त्या घरात लग्न करून जायचं इज अ बिगर जोक. ॲग्रीड. मग आपल्याला हे सगळं मान्य नाही असा स्टँड घेऊया ना आपण.